छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री संजय राठोडजी, कृपालजी तुमाने, आपल्या आमदार मनीषाताई कायंदे आणि किरण पांडव, नितीन मते, व्यासपीठावरील सर्व जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व वेगवेगळ्या पक्षामधून आज प्रवेश घेणारे सर्व पदाधिकारी, मग त्यामध्ये नगराध्यक्ष आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, त्याचबरोबर अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि मी सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। किरणने सांगितलंय की मगाशी की अनेक पक्षाचे लोक, काही लोकांची नावंही घेतली आहेत, काही नगराध्यक्ष आपल्या गडचिरोलीमधले आहेत आणि संपूर्ण पूर्व विदर्भातले अनेक पक्षाचे अधिकारी या ठिकाणी आलेत। मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे किरण पांडव मगाशी म्हणाले की भाषण तर चांगलं भाषण करता तुम्ही, आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर आहेत। मी काय डॉक्टर नाही, पण डॉक्टर आपला खासदार श्रीकांत शिंदे आहे। मी डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करून मोकळा झालेलो आहे। आता आणि कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं हे माझं काम आहे। खरं म्हणजे विदर्भाकडे पूर्वी लक्ष जेवढं द्यायला पाहिजे तेवढं दिलं नाही गेलं की नाही, पण आता मात्र आपण सुरुवात केली आहे। यापूर्वी देखील अनेक प्रवेश झाले। आजही मी गोंदियाला देवरीला गेलो होतो, तिथे माजी आमदार सहस्राम करोटे यांनी प्रवेश केला। त्यांचे असंख्य हजारो कार्यकर्ते होते, त्यांनी देखील प्रवेश केला। दुसरे आमदार, माजी आमदार आपले मनोहर चंद्रिकापुरे त्यांनी प्रवेश केला, त्यांच्या देखील हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। इतरही लोक, नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, ते सातत्याने हा प्रवेशाचा सिलसिला जो आहे सुरू आहे। खरं म्हणजे कुठलं काय लिहिलंय तुम्ही इथे? तुम्ही ते धक्का लिहिलंय आणि कोणीतरी सकाळी मला विचारलं पत्रकारांनी धक्क्याबद्दल। काही लोक म्हणतात हा धक्का पुरुष आहे, मग आता मला एवढा असा धक्का देणार की मी गायबच होणार। आता मी एक कधी कधी ते सांगतो कि शोले मधला असरानीचा डायलॉग आहे, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूं, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। आता पीछे बघितलं तर वळून कुछ नाही आहे, तर कसे काय तुम्ही मला गायब करणार? हा एकनाथ शिंदे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे। हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे। त्यामुळे जमिनीशी नाळ जुळलेला हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे आहे। मी जेव्हा सीएम होतो त्यावेळेस देखील सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन। आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक प्रकल्प आपण पुढे नेले, सिंचनाचे प्रकल्प नेले, मराठवाडा विदर्भातले पाणी प्रश्न आपण पुढे नेले, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना बंद पडली होती ती आपण सुरू केली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक योजना सुरू केल्या, पण त्यानंतर महाविकास आघाडीने बंद केल्या। पण पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो आणि तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा नंतर आले आणि हे सगळं जे आहे बंद पडलेले सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेले। एकीकडे प्रकल्पाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकरी सन्मान योजना, अनेक योजना सुरू केल्या।
आणि शेवटी मी आता काम 2.5 वर्ष एवढं काम आपण केलं की त्याच्यात इतिहासामध्ये नोंद होईल असं काम केलं. आणि त्याचाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला, 4 मुंड्या चित केलं. आणि मला आठवतंय पहिल्या भाषणात मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सभागृहात पहिलं भाषण केलं होतं. मी आणि देवेंद्रजी मिळून 200च्या पार आम्ही आमदार निवडून आणू आणि ह्या विधानसभेत तुम्ही सगळ्यांनी मदत केली. 232 लोक आले आणि 232 आमदार निवडून आले. एक इतिहासामध्ये नोंद होईल एवढा आमदार आले. आणि खऱ्या अर्थाने आता मी डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे. सीएम असो, डीसीएम असो, कोणी असो, शेवटी सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून त्याला केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय. विकासाला चालना आपण देतोय, या ठिकाणी प्रकल्पाला दिली आहे. आणि म्हणूनच या राज्यामध्ये आज आपण पाहिलं तर या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण आणलं 2-2.5 वर्षापूर्वी. तेव्हा देखील एकनाथ शिंदेला असंच म्हटलं. आता जसं म्हणतात की एकनाथ शिंदे कोण आहे, एकनाथ शिंदे काय करू शकतो, संजय राठोड इकडे बसलाय. आणि त्यावेळेस देखील पाहिलं की शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम केलं, धनुष्यबाण जेव्हा गहाण टाकला सुरू झालं, त्यावेळेस हा एकनाथ शिंदे संघर्षाला पेटला आणि उठाव केला. आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं काँग्रेस होऊ देणार नाही, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, नाही तर मी शिवसेना बंद करेन. आणि मग त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं. आणि म्हणून आम्ही उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यात आणलं. आणि मला समाधान आहे, आनंदही आहे. 2.5 वर्षामध्ये जे पायाला भिंगरी लावून मी काम केलं त्याचा परिणाम विधानसभेत आपण पाहिला. लोकसभा जेव्हा मोदी साहेब प्रधानमंत्री होऊ नये म्हणून सगळे पक्ष एकत्र आले होते, इंडिया अलायन्स झाली, एका द्वेषाने पछाडलेले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी नको. अरे पण किती तुम्ही एकत्र आलात तरी सुद्धा मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले, त्यांनी देखील हॅट्रिक केली आणि इथं देखील आपल्या राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं. आणि म्हणून आज तुम्ही जो विश्वास ठेवून इथं पक्षात येत आहे आणि जे काही लोक म्हणतात की पत्रकारांना मी सकाळी पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्यामध्ये सरकारमध्ये काही वादविवाद नाही आहे. तुमच्याकडे थोड्या बातम्या कमी झाल्या की तुम्ही मग म्हणता कोल्ड वॉर आहे, पण असं काही नाही. आम्ही काम करतोय आणि एका मिटिंगला नाही गेलं लगेच छापून एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे गावाला गेले की एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात, एकनाथ शिंदे नाराज. अरे मी एका मिटिंगला नाही गेलो, पण आधीचे मुख्यमंत्री तर एकदाच गेले होते मंत्रालयात. त्यामुळे आमच्यामध्ये समन्वय आहे. आणि कुठलेही शेवटी आमचं काय आहे, पद येतात जातात पुन्हा येतात, पद वर खाली होतात, परंतु शेवटी आपण सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय. आणि आमच्यामध्ये एवढी मजबूती आहे. मग सकाळी पण मी सांगितलं पत्रकारांना, ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नहीं, चिंता मत करो. तुम्ही किती ब्रेकिंग दिल्या तरी सुद्धा आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही. आणि म्हणून आम्हाला काम काय, आमचा अजेंडा काय आहे, आमचा अजेंडा या महाराष्ट्राचा विकास, या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राला गतिमानतेने पुढे नेणं. जी गती आम्ही 2022 ते निवडणुकीपर्यंत दिली, आता देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री, आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम करू. डबल इंजिनचं सरकार, केंद्राची मदत मिळते. आणि म्हणूनच आज जे तुम्ही जर या ठिकाणी जे प्रवेश करता याचं कारण एकच की तुमच्या भागातला विकास झाला पाहिजे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा एकेका आमदाराला 1.5-1.5, 2-2 हजार कोटी रुपये, संजय राठोड तुम्ही होता, तुम्हाला किती पैसे मिळाले? 3,200 कोटी रुपये विकासाला. मगाशी नरेंद्र भोंडेकर यांना मी विचारलं
त्यांना तर 3.5 का 4 हजार कोटी रुपये मिळाले. त्यांचं तो कुठलं मोठं पर्यटनाचं केंद्र त्या गोसीखुर्द याच्यात आपले ते पोरादेवीला 750 कोटी रुपये एका प्रकल्पाला दिले. कधी लोकांनी विकासाला कधी चालना देण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीने नेहमी लोकहिताच्या कामामध्ये अडथळा टाकला. आणि म्हणून लाडक्या बहिणींच्या योजनांमध्ये देखील खोडा घातला. कोर्टात गेले पण त्यांना कोर्टाने देखील नाकारलं. आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं आम्हाला मदत केली. आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला. आणि म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय. लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, सगळ्या. आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, खात्री बाळगा. लाडक्या त्याचबरोबर त्याने एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली आहे. ती योजना कधी बंद होणार नाही. लेक लाडकी लखपती योजना आहे. आता मला आपल्या मनीषाताईंनी सांगितलं 3000 महिलांनी आपल्या या काय केलं त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली. या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये जमा करून 3000 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी चालू केली. ही एक चालना देणारं एक इकोसिस्टीम आहे. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही योजना आहे. आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसे वापर केला. काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या. काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले. हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे. सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे. कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे. तुम्ही आज पक्षात प्रवेश करताय, तुम्हाला सांगतो की आरोप प्रत्यारोप 2.5 वर्ष काय काय आरोप केले, काय काय शिव्याशाप दिले. काला मला परवा दिल्लीला महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार, पोटदुखी सुरू झाली. लगेच त्यांनी साहित्य संमेलनाचा उद्धार केला, साहित्यिकांचा उद्धार करून टाकला. महादजी शिंदे यांच्या वंशाचा अपमान केला. बरं, ज्यांनी मला पुरस्कार दिला पवार साहेबांनी, त्यांनी एकेकाळी त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यांचाही उद्धार केला. माझं तर जाऊ द्या, माझं काय, माझ्याला रोज त्या शिव्या देतात. म्हणाले हे अमित शहांचा पुरस्कार आहे. बरं, त्यांचा काय संबंध? म्हणजे त्यांचाही उद्धार केला. म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, ज्या आज मी सकाळी पण मग कुठे भाषणात म्हटलं की राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये लिहिलंय की मोदीजी आप महान हो. म्हणजे हा देशाचा आपला गौरव आहे. लगेच पोटदुखी सुरू झाली. पोटदुखी वाढते 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 की ती बरी होत नाही. कुणाला चांगलं काय मिळालं की पोटदुखी सुरू झाली. कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतात. आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय राजकीय बोलत नाही, पण आपल्याला ते माहित आहे ना तुम्हाला. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे, त्यावरून ताक करणारे तुम्ही लोक आहात. आणि त्यामुळे या विदर्भामध्ये आज आपल्याला काम चांगलं करायचं आहे. आता लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली. आता जसं किरणने सांगितलं की जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, ग्रामपंचायती, खरं म्हणजे आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता आमच्या निवडणुका झाल्या, खासदार झाले, मंत्री झाले, आमदार झाले, कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे झाले. आता या कार्यकर्त्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्या निवडणुका आहेत. आता कार्यकर्त्यांना मोठं करायचं, त्यांना संधी द्यायच्या निवडणुका आहेत. तुमच्यातले काही लोक आता नगराध्यक्ष आहेत, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी पंचायत समिती सदस्य, कोणी सरपंच. या ठिकाणी अनेक पदं आपल्याला मिळतील. शेवटी आपला पक्ष जो आहे हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा. बाळासाहेब जसे सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण त्यांच्या पश्चात सहकार्यांना घरगडी समजू लागले, मालक आणि नोकर समजू लागले. असा पक्ष पुढे जात नाही. आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या शिबिरात म्हणाले होते,
राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. म्हणजे जो काम करेल तो पुढे जाईल. इथं काही वशिला नाही, इथं काही पद घेता नाही, वशिला लागत नाही. आणि मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, पद देताना जे काम करणारे ताकदीचे पदाधिकारी आहेत त्यांना पद द्या. पक्ष वाढवणाऱ्याला पद द्या. हा माझा आहे, हा माझा नाही, हा लांबचा आहे, हा दूरचा आहे, हा जवळचा आहे, हा मला सल्यूट करतो, हा मला नमस्कार करतो, हे बिलकुल आपल्या पक्षामध्ये चालत नाही. कारण शेवटी तुमचा प्रमुख जो आहे हा कार्यकर्ता, मुख्यमंत्री होता तेव्हाही, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम. कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मोठा करा, कार्यकर्त्याला जपा. कार्यकर्ता हेच आपलं भांडवल आहे. कार्यकर्ता हेच ऐश्वर आहे आपलं. कार्यकर्ता हीच आपली दौलत आहे. म्हणून त्या कार्यकर्त्याला जपणं हे आपलं काम आहे. म्हणून कधी कुठलाही कार्यकर्ता संकटात असेल, अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याचं काम नेत्यांनी केलं पाहिजे, ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते. आणि म्हणून या पक्षामध्ये, आपल्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा आपला पक्ष आहे, दिघे साहेबांच्या विचारांचा आपला पक्ष आहे. आणि म्हणून लोक जुळत आहेत. का जुळत आहेत? सगळ्या पक्षातले लोक इथं आपल्या पक्षात येत आहेत. येणाऱ्यांची रीग लागलेली आहे. येणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट आहे की रोज लोक प्रवेश करतायत. मुंबईत प्रवेश करतायत. एकदा तर मी दिल्लीत गेलो, दिल्लीमध्ये प्रवेश, नागपूरचे अधिवेशन होतं तिथं प्रवेश. म्हणजे प्रवेश हा जो येतोय आणि जो विश्वास आपण दाखवत आहे, या विश्वासाला हा एकनाथ शिंदे कदापि तडा जाऊ देणार नाही. हा विश्वास आपण बाळगा. तुमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे, तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्या लोकांना मदत झाली पाहिजे. या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जे गरजू, जे वैद्यकीय मदत ज्यांना लागते, आपलं शिवसेना वैद्यकीय कक्ष पण आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे वैद्यकीय फाउंडेशन पण आहे, आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी 2.5 वर्षात 460 कोटी रुपये आपण दिले. आणि मागच्या मुख्यमंत्र्यांनी, जेव्हा माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडी 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये, मी सांगतो 60, 70 हजार, 80 हजार लोकांचे आपण जीव वाचवले. मला आठवतंय, तुम्हाला मुद्दाम मी सांगतो, कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुस्लिम मुलगी आली माझ्या समोर, एक छोटं बाळ घेऊन आली. मी म्हणालो इथं काहीतरी अडचण असेल, काहीतरी समस्या असेल. त्यांना विचारल्यानंतर मला सांगितलं इसका नाम दुआ है. बोले दुआ, अच्छा बात है. बोले नहीं, आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए करके इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम दुआ रखा है. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यामध्ये येतात. मोठं हॉस्पिटल आहे, सुपर स्पेशालिटी ज्युपिटर. लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतं, त्याचं शस्त्रक्रिया आपण करतो. ती महागडी शस्त्रक्रिया आहे, पण ती मोफत करतो, विनामूल्य करतो. आतापर्यंत 7,000 लहान मुलांच्या हृदयावरच्या छिद्राची शस्त्रक्रिया केली आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम आपल्या टीमने केलंय. असं सगळं कोविडमध्ये तर तुम्ही पण काम केलंय. हा एकनाथ शिंदे कधी डरणारा नाही, घाबरणारा नाही. आज कुठेतरी कोणीतरी काल परवा मेल पाठवला, मला पत्रकारांनी विचारलं, मला अरे असल्या धमक्या किती आल्या, किती गेल्या, एकनाथ शिंदे कधी घाबरला नाही, घाबरणार नाही. जेव्हा मला आठवतंय आनंद दिघे साहेब होते त्यावेळेस लेडीज बार, डान्स बार बंद केले, तेव्हा देखील असे हल्ले झाले आणि अशा धमक्या आल्या. जेव्हा आपल्या गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हाही अनेक धमक्या आल्या, पण गडचिरोलीच्या धमक्यांना, नक्षलवाद्यांना मी घाबरलो नाही. आपल्या पोलिसांनी बरोबर त्यांना ठिकाणावर लावून टाकलं. आज नक्षल मुक्तीकडे चाललोय. आता देवेंद्रजी काम बघतायत पालकमंत्री म्हणून, आणि मला अभिमान आहे की जेव्हा मी पालकमंत्री होतो त्यास पहिला प्रकल्प हिम्मत करत नव्हतं महाविकास आघाडीमधून, तेव्हा या एकनाथ शिंदेने हिम्मत दाखवली आणि सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला. तर 10,000 लोक काम करतात. आता स्टील इंडस्ट्री तिकडे जातीये गडचिरोलीमध्ये. आज विकासाच्या वाटा सुरू झाल्या. आपल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, या विदर्भामध्ये देखील आपल्याला विकास करायचा आहे, उद्योग आणायचे आहेत. आणि म्हणून उद्योग विभाग आपल्याकडे, उद्योग आपण आणू. या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा आहेत ते देण्याचं आपण काम करू. खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो
की आज आपल्याला गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक आणि लोकांच्या मनामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम करायचं आहे. हे आपल्याला करायचं आहे. कारण सरकारने एवढ्या योजना केल्या तर लोकांपर्यंत पोहोचवायच्या. शासन आपल्या दारी आपण पाहिलं क्या योजना अगोदर नव्हत्या का? लाभ नव्हते का? लाभार्थी नव्हते? होते, परंतु कटकट नको म्हणून लोक चक्रा मारून मारून कंटाळून सोडून द्यायचे लाभ. मग बाळासाहेबांनी सांगितलं की कार्यकर्ता आपल्या घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि मग शासन आपल्या दारी आपण सुरू केलं. एकाच छताखाली सगळे दाखले असतील, ड्रोन असेल, ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, सगळे जे जे काही एका छताखाली लोकांना घराच्या किल्ल्या असतील ते आपण देण्याचं काम केलं. बांधवांनो, भगिनींनो, मी आपल्याला सांगतो 5 कोटी लोकांनी लाभ घेतला. 5 कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा. आणि त्याचं इतर राज्य अनुकरण क्या है आपल्या दारी. मैं बोले ये ऐसा है, सब हम जाते वहां लोग आते हैं और उनको कार्यालय में, सरकारी दफ्तर में आने नहीं पड़ता है. त्यांनी सुरू केल्या. लाडकी बहीण माहित आहे तुम्हाला? लाडकी बहीण आपलं अनुकरण केलं. सगळीकडे अनेक राज्यांनी सुरू केलं. दिल्लीमध्ये देखील लाडकी बहीण बसली मुख्यमंत्री पदावर, रेखा गुप्ता म्हणून. मी गेलो होतो काल तिकडे त्यांच्या शपथविधीला. म्हणजे लाडकी बहीण योजना इतकी हिट झाली, सुपरहिट झाली की ती अनेक राज्यांनी देखील स्वीकारली. आणि म्हणून आपल्याला काम करायचं. आपण काम करणारे लोक आहोत, सर्वसामान्य साठी आपण काम करणारे आहोत. आणि म्हणून पद येतात जातात, पद काय वर खाली होतात, परंतु शेवटी आपली नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे. आपल्याला मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे. आणि खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधी आपापलेला नाही. मी खुर्ची शोधत नाही, मी माणसं शोधतो, त्या माणसांचे प्रश्न शोधतो, त्या माणसांच्या समस्या शोधतो. त्यामुळे मला कुठलाही ना सत्तेचा हाव ना पैशाचा, म्हणून मी माणसं कमवली. मी जिथे जातो लोक म्हणाले हे काय चाललंय, म्हणाले काय तुम्ही माझी लाईन कापून काय मी छोटा होणार आहे? लाईन छोटी करायला तुमची लाईन मोठी करायला लागेल कामाची. एकनाथ शिंदे तर जहा खडा होता है वही से लाईन सुरू हो जाती है. कुठली लाईन होते? जनसेवेची लाईन, सर्वसामान्य न्याय देण्याची लाईन. खऱ्या अर्थाने शेवटी पद जेव्हा आपण किती काळ पद भोगलं यापेक्षा त्या पदावर असताना काय काय काम केलं, किती जनतेसाठी निर्णय घेतले हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते मी आत्मसात केलेलं आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये जी लोकप्रियता मिळाली, सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं. आणि म्हणून आता विदर्भामध्ये मी स्वतः लक्ष देणार आहे. तुम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे. विदर्भामध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे. आज जिथं महायुती सोडून इतर जे खासदार आमदार आले तिथं महायुतीचेच आले पाहिजे, हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. आणि लोकांना अपेक्षा आहे आपल्याकडून. आपण काम करणारे लोक आहोत, आपण घरी बसणारे लोक नाहीत. घरी बसलेल्यांना धक्का देऊन कायमचं घरी बसवलंय, मोठा धक्का देऊन. आणि त्यामुळे आपल्याला एवढा स्कोप आहे, एवढं सगळं लोक या विदर्भातली आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. एवढं एकच सांगतो आपल्याला मी, आपली बांधिलकी लोकांशी आहे. आपण जेवढं काम लोकांसाठी कराल, शेवटी एकनाथ शिंदेला मजबूत करायचं नाहीये, शिवसेनेला मजबूत करायचं नाही, हे आपल्या सगळ्या आपल्याला मजबूत करायचं आहे. पक्ष मोठा झाला तर तुम्हालाच पदं मिळणार आहेत. सत्ता इकडे आली तुम्हाला सत्तेची पदं मिळणार आहेत, तुम्हा प्रत्येकाला संधी मिळणार आहे. आणि त्यामुळे राज्यात आता सत्ता आहे आपली. आणि म्हणून या सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे, हे मला आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. खरी शिवसेना कोणाची हे तर आपल्याला शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे, त्याच्याबद्दल मला सांगण्याची आवश्यकता नाही. कारण आपण लोकसभेमध्ये आपल्याला उभाटापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळाली आणि विधानसभेत आपल्याला 15 लाख मतं जास्त मिळाली. आपण 80 जागा लढल्या, 60 जागा जिंकलो. त्यांनी 97 जागा लढल्या,
केवळ 20 जागा जिंकल्या. आता मला सांगा खरी शिवसेना कुणाची? आणि बाळासाहेबांचे वारसदार ते विचारांचे वारसदार तुम्ही आपण आहोत. तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. या विचार या राज्यामध्ये नाही देशभरामध्ये शिवसेनेचा डंका वाजवायचा आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक दिलाने एकजुटीने काम करायचं आहे. आणि म्हणून तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे उभा आहे. बाळासाहेब जसे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहायचे तसा एकनाथ शिंदे उभा आहे. तुम लढो हम कपडा संभालते असं एकनाथ शिंदे नाहीये आहे. लढणारा खांद्याला खांदा लावून भिडणारा एकनाथ शिंदे आहे. तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला ताकद देणारा एकनाथ शिंदे आहे. कार्यकर्त्याला बळ देणारा एकनाथ शिंदे आहे. कार्यकर्त्याची ताकद वाढवणारा एकनाथ शिंदे आहे. कार्यकर्त्याला संकटामध्ये मदत करणारा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे तुम्ही जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही खात्री आपण बाळगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.